नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जाणार आहोत रायगडला, कारण की महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे तो बघायला. तुम्हाला पण दाखवतो मी. तर आपण पहिले निघूयात. माझ्यासोबत श्रेयस आहे. चला आपण निघूयात आता. तर मित्रांनो, आता पिऊयात चहा आणि डायरेक्ट निघूयात रायगडला. आपण प्रवेशद्वारावरती निघालेलो आहे आणि आता आपण डायरेक्ट जाऊयात रायगडच्या पायथ्याशी. आपल्याला एक मिनिट लागेल. पण किल्ल्याच्या एकदम जवळ पोहोचलेलो. इथून वरती गेल्यावरती पायथा आणि इथून समोर गेला तर तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर इथून समोरून जायचं. आणि जर आपल्याला पायथ्याशी चालत जायचं असेल तर इथून टर्न मारून वरती पायथा आहे. मी तुम्हाला डायरेक्ट पायथ्याशी इथे गेल्यावरती दाखवतो. आता इथून बघा, इथून 2 मिनिटावरतीच पायथा आहे किल्ल्याचा. पण तिकडून एंट्री आज ठेवले नाही. आज इथून जाऊन ह्या साईडला एंट्री ठेवले. का काय माहिती नाही. आता आपण इथून एंट्री जाऊयात वरती. इथून रस्ता मी तर इथून पहिल्यांदा जात आहे. घामाने माखले पूर्ण. आता आपण जस्ट वरती आले आणि वरती आलेले आपण आता दर्शन घेणार आहोत शिकाई देवी मंदिर, शिकाई आईचं. आता बघा, आपण गडाच्या एकदम मैदानात आलोय गडाच्या. आणि इथे गर्दी बघा. आणि आपली महाराजांची मूर्त. हॅलो. आपण पोचलो. जाम भूक लागली. आता खाते लेज वगैरे आणि आता झोपू, कारण की जाम दमले. अरे जाम दमले. आता झोपू आणि डायरेक्ट सकाळी. मी काय जास्त व्लॉग नाही केला, कारण की सकाळचं मेन आहे ना. शिवभक्त उभारलेले आणि इथे थोड्याच वेळात बघा खाली उतरावं. धमाल होईल. राजगडच्या साईडच्या जे टेकडीवर मला आयुष्यभर पॅन पडत आपल्याला करावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू, की शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं. तर शिवाजी महाराजांनी शिकवली आहे शिस्त. आणि शिवाजी महाराजांनी शिकवलंय IPSच्या MPSCच्या
नमस्कार मित्रांनो, आत्ता आलोय मी घरी आणि आजची तारीख आहे 7, कारण की काल मी व्लॉगलाच एंड नाही करा आणि नगरखान्यातून आम्ही जास्त निघालो तसं डायरेक्ट गाड्याच्या खालती आलो आणि जिथं वरती एकदम गर्दी झालेली म्हणून मी व्लॉगच नाही काढला, कारण की मोबाईलच काढायला भेटला नाही. तर मी व्लॉग आत्ता एंड करतो. तुम्हाला व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.